Next is new chapter, useful and harmful microbes, and the first point is useful microorganism, and first is lactobacilli. Smear a drop of fresh buttermilk on a glass slide. Strain it with methylene blue and put a cover slip over it. आता मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन करण्यासाठी एक टेक्निक असते, काचेची एक स्लाईड असते. ओके, ग्लास स्लाईड म्हणून आपण त्याला. तर त्याच्यावर आपण काय घेतला, एक ड्रॉप घेतला बटर मिल्कचा. ओके, आणि त्याला थोडंसं पसरवलं, स्मिअर केलं, आणि त्यामध्ये आपण एक इंडिकेटर ॲड केला. ओके, आणि तो इंडिकेटर कोण आहे, मिथिलीन ब्ल्यू. ओके, सो यानं त्याला आपण स्टेन केलं, आणि स्टेन केल्यानंतर जी ग्लास स्लाईड होती ना त्याच्यावर दुसरी एक स्लिप ठेवावं लागते, ग्लास स्लाईडच, त्याला आपण कवर स्लिप म्हणतो. ओके, म्हणजे याचा अर्थ फर्स्ट आपण काय घेणार या ठिकाणी, ग्लास स्लाईड, त्याच्यावर काय प्लेस करणार, फ्रेश ड्रॉप ऑफ बटर मिल्क, त्यानंतर एक केमिकल घ्यायचं मिथिलीन ब्ल्यू, त्याला स्टेन करायचं, आणि दुसरी कवर स्लिप त्याच्यावर ठेवायची, आणि नंतर ते आपण कशावर ठेवतो, मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्वेशनसाठी. Observe the smear under the 10x objective of a compound microscope and then with the more powerful 60x objective. आता आपल्याला या अगोदर आपण टेलिस्कोपचा अभ्यास केला आहे, त्यामध्ये दोन प्रकारचे लेन्स पाहिले आपण, आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स. बरोबर. तर जिकडून ऑब्झर्वर बघतो म्हणजे आपण डोळ्यानं बघणार तिकडून काय असणार, आयपीस, आणि जिकडून ऑब्जेक्ट प्लेस केला आहे तिकडून ऑब्जेक्टिव्ह लेन्स. तर काय होतं की हे जे स्मिअर आपण केलेलं आहे तर त्याला सर्वात अगोदर आपल्याला 10x म्हणजे इमेज 10 पटीनं मोठी करायची आपल्याला, आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं. बरोबर. आणि त्यानंतर मोर पॉवरफुल 60x म्हणजे 60 टाइम्स आपल्याला त्याला काय करायचं आहे, झूम करायचं आहे, आणि त्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. Microscope and then with the Did you notice the blue rod-shaped organisms moving around? They are lactobacilli, a kind of bacteria. आणि जे फ्रेश बटर मिल्कमध्ये जेव्हा आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात आलं की ब्ल्यू रंगाचे रॉड शेप ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी हालचाल करताना आपल्याला दिसतील, आणि ते एक प्रकारचा बॅक्टेरियाचा टाईप आहे. अँड दॅट बॅक्टेरिया आर नथिंग बट दे आर द लॅक्टोबॅसिली. They are minute and rectangular in shape. आता या अगोदर आपण स्टडी केलेला आहे की बॅक्टेरिया हे डिफरंट टाईपचे असतात, आणि त्यामध्ये लॅक्टोबॅसिली जर पाहिलं आपण तर अतिशय सूक्ष्म आहेत, म्हणजे मायन्यूट टाईपचे आहे, आणि शेप जो त्यांचा आहे तो रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती. जसं की फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर अप्रॉक्सिमेट त्यांचा शेप आपल्याला रेक्टँग्युलर टाईपचा दिसेल. Lactobacilli are anaerobic bacteria, that is, they can produce energy without the use of oxygen. आता ऑर्गॅनिझमचे दोन टाइप्स असतात, एरोबिक आणि एनारोबिक. तर ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये जे रेस्पिरेशन करू शकतात तर त्यांना आपण म्हणतो एनारोबिक बॅक्टेरिया. आणि एनारोबिक बॅक्टेरियामध्ये जर पाहिलं आपण तर त्याचं एक ड्रॉबॅक काय असतो की लेस अमाऊंटमध्ये ATP ते काय करतात, जनरेट करतात, कारण त्यामध्ये एकच प्रोसेस असते, ग्लायकोलिसिस, आणि एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल फक्त किती ATP जनरेट करतो, 2च. आणि जेव्हा की एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जर पाहिलं आपण तर 38 ATP मॉलिक्यूल होतात. बरोबर, कारण त्यात 3 प्रोसेस असतात, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल आणि ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सो डिटेलमध्ये आपण पुढं बघणारच आहोत, पण जस्ट फरक पाहिला आपण. आता जसं की मी सांगितलं की लॅक्टोबॅसिली हे ॲनारोबिक बॅक्टेरिया आहे, आणि डेफिनेटली ऑक्सिजनच्या साहाय्यानं, ऑक्सिजनचा वापर काय, मग ग्लुकोज किंवा फूडचं काय करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं आहे. बरोबर. आणि या ब्रेकडाऊनमध्ये ते काय ऑब्टेन करतात, एनर्जी प्रोड्यूस करतात. अँड ॲज यू नो यांच्यामध्ये एकच प्रोसेस असते, ती मी पुन्हा एकदा सांगतो, ती असते ग्लायकोलिसिस. ओके, आणि त्यानंतर डायरेक्ट फर्मेंटेशन असतं, म्हणजे त्याच्यात बाकी प्रोसेस नसतात. देन How is yogurt made from milk? What exactly happens in this process? आता जे योगर्ट आहे तर याची निर्मिती आपण मिल्कपासून कसं करतो हे आपलं डेली एक्सपिरियन्स आहे. मात्र या प्रोसेसमध्ये होतं काय ॲक्च्युअल, तर ते आता आपण खाली आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे ती जाणून घेऊ. The lactobacilli convert lactose, the sugar in the milk, into lactic acid. आता
शुगरचे बरेचसे टाईप्स आहेत, जसं की ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, बरोबर, गॅलेक्टोज, असे डिफरंट टाईप्स असतात. आता जी शुगर मिल्कमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे त्या शुगरचं नाव आहे लॅक्टोज. आणि या लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया कशामध्ये करतात? लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. आणि या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं? फर्मेंटेशन. As a result, the pH of milk decreases, causing coagulation of milk proteins. आता आपण पाहिलं की फर्मेंटेशन प्रोसेस जो आहे तर यामध्ये रिॲक्टंट कोण आहे? मिल्कमधली लॅक्टोज शुगर. प्रोडक्ट कोण आहे? लॅक्टिक ॲसिड. त्यांना फर्मेंट करणारे कोण आहे? लॅक्टोबॅसिलाई. आता लॅक्टोबॅसिलाई जेव्हा फर्मेंटेशनची प्रोसेस करतात ना, यावेळेस दुधामध्ये प्रेझेंट असणारे जे प्रोटीन्स असतात तर त्यांचं काय होतं? कॉग्युलेशन. कॉग्युलेशन म्हणजे गोठणे किंवा त्याला दुसरा शब्द असतो क्लॉटिंग. जसं की आपल्याला एखादी इंजुरी झाली ना तर त्यानंतर काही वेळेनंतर रक्त थांबतं, बरोबर आहे का? मग रक्त का थांबलं? कारण आपण म्हणतो रक्त गोठलं. अर्थातच त्या ठिकाणी क्लॉटिंग किंवा कॉग्युलेशन झालं. तर तशा पद्धतीनं मिल्क प्रोटीनचं कॉग्युलेशन झाल्यानं काय होतं की जो मिल्कचा pH आहे हा pH काय झाला या ठिकाणी? डिक्रीज झाला. याचा अर्थ काय झाला की तो मोर काय झाला या ठिकाणी? ॲसिडिक होत गेलेला आहे. हां, कारण pH डिक्रीज होणं हे इंडिकेटर कसं असतं? मोर ॲसिडिकचं. Thus milk protein are separated from other constituents of milk. आणि सो अशा पद्धतीनं काय केलं जातं मग की जे मिल्कचे कॉन्स्टिट्युएंट्स असतात म्हणजे समाविष्ट घटक जे असतात तर त्यामधून मिल्क प्रोटीन्सला काय केलं जातं या ठिकाणी? सेपरेट केलं जातं, सिग्रिगेट केलं जातं, म्हणजे अलग केलं जातं. ओके, दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन मिल्क चेंज इनटू योगर्ट. आणि या पद्धतीनं हे जे आपण प्रोसेस आता डिस्कस केली तर ॲक्च्युअल जे मिल्क कशामध्ये चेंज झाला मग या ठिकाणी? या पद्धतीनं योगर्टमध्ये चेंज झाला. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. आता दुधाची टेस्ट जर पाहिली आपण तर थोड्या प्रमाणात तो स्वीटच लागतो. मात्र जर आपण योगर्ट पाहिलं तर त्याची टेस्ट ही काय झाली या ठिकाणी? सोर टेस्ट. आणि सोर टेस्ट जनरली कोणाची असते? ॲसिड. म्हणजे योगर्ट जो आहे ना तर याची टेस्ट सोर झाली आणि दॅट्स वाय जे ॲसिडचं फॉर्मेशन झालं किंवा ती टेस्टला रिझन जर पाहिलं आपण तर ते आहे लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन. ओके, द लो pH destroys harmful microbes present in the milk. आता लो pH जो आहे तर याच्यामुळे एक बेनिफिट असतो त्या ठिकाणी. तर तो बेनिफिट काय आहे की जे हानिकारक मायक्रोब्स मिल्कमध्ये प्रेझेंट असतात, हार्मफुल मायक्रोब्स किंवा त्यांना मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो आपण, तर या ना काय होतं ते लो pHमुळे ते काय होतं त्या ठिकाणी? डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होतात. ओके, म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली जे मिल्क आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपण त्याला एक बेस्ट खाद्यपदार्थ म्हणतो, बरोबर आहे का? दॅट्स वाय आपण त्याला बऱ्याच ठिकाणी यूज करतो. आणि रिझन जर पाहिलं आपण सायंटिफिक त्यामध्ये मिल्कमध्ये प्रेझेंट असणारे हार्मफुल मायक्रोब्स हे योगर्टमध्ये प्रेझेंट आहे का? नाही. याचं रिझन कोण आहे? लॅक्टिक ॲसिड. कारण लॅक्टिक ॲसिडमुळं फॉर्मेशन झाल्यामुळं pH काय झालेला आहे? लो झालेला आहे. लो pHनं हार्मफुल मायक्रोब्सला काय केलं? डिस्ट्रॉय केलं. त्यानंतर डू यू नो व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक योगर्ट अँड अदर फूडस्टफ दॅट आर पॉप्युलर नाउडेज? आता प्रोबायोटिक योगर्ट म्हणजे काय आणि आज म्हणजे अदर फूडस्टफ आजकाल कोणते कोणते आहेत की जे पॉप्युलर होत चाललेले आहेत? तर खाली थोडी इन्फॉर्मेशन दिली. Useful microbes like lactobacilli are added to these eatables. आता प्रोबायोटिक योगर्टवरती एक कन्सेप्ट दिली होती आपल्याला. तर ॲक्च्युअल त्यामध्ये काय असं माहिती आहे का की ग्रेटर व्हरायटीमध्ये जे बॅक्टेरिया जे आहेत ना आणि ग्रेटर व्हरायटीमध्ये बॅक्टेरियाचा यूज केल्यामुळं जे योगर्ट तयार होईल त्याचं नाव आपण काय म्हणू किंवा ते एक प्रकारचं प्रोबायोटिक काय आहे? योगर्ट आहे. म्हणजे नॅचरल पद्धतीनं न होतं ना आपण ग्रेटर व्हरायटीमध्ये यूज करायचं. आता आजकाल बरेचसे खाद्यपदार्थ आहे इटेबल्स की ज्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलाई जे आहेत या मायक्रोब्स अर्थातच तो एक प्रकारचा युजफुल मायक्रोब्स आहे आणि त्याला आपण ॲड करत असतो. ओके,
आता नेक्स्ट. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. आता एक लक्षात ठेवायचं की आपली जी अन्ननलिका आहे ॲलिमेंटरी कॅनल, ओके, तर याच्यामध्ये काही हार्मफुल बॅक्टेरिया असतात. जसं की एक्झाम्पल इथं सांगितलं आहे क्लॉस्ट्रिडियम. ओके, आता क्लॉस्ट्रिडियम नावाचं जे बॅक्टेरिया आपण डिस्कस करायलो की जो ॲलिमेंटरी कॅनलमध्ये प्रेझेंट असतो आणि आपल्या बॉडीसाठी कसा आहे तो हार्मफुल आहे. तर या बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय किंवा किल करण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलाई मायक्रोब्स करत असतात. आणि सो यांचा लार्जर क्वांटिटीमध्ये ग्रेटर व्हरायटीमध्ये यूज करणं, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द प्रोबायोटिक प्रोसेस. ओके, आणि ते योगर्टमध्ये आपण यूज करतो. आणि डेफिनेटली क्लॉस्ट्रिडियम जर आपण लॅक्टोबॅसिलाच्या साहाय्याने डिस्ट्रॉय केलं ॲलिमेंटरी कॅनलमध्ये तर डेफिनेटली जी आपली इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारशक्ती, तर ती त्या ठिकाणी काय होते, इम्प्रूव्ह होते. ओके, त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरमधले काही क्वेश्चन्सवर आपण डिस्कस करू. Why do doctors advise you to have yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? आता यामधलं पहिलं रिझन तर आपण आत्ताच पाहिलं की आपल्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये कोण आहे, क्लॉस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया आहे हार्मफुल, आणि त्याला किल करण्याचं काम लॅक्टोबॅसिलाई करतात, जे की बटरमिल्क किंवा योगर्टमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. आता त्या व्यतिरिक्त बटरमिल्क संदर्भात आणि योगर्ट संदर्भात जर पाहिलं आपण तर ते एक प्रकारचे नॅचरल कूलंट आहे आपल्या बॉडीचं, म्हणजे आपल्या बॉडीची हीट वाढू देत नाही, ते नॅचरल कूलंट आहेत. त्यानंतर रिफ्रेशिंग आणि एक सांगितल्याप्रमाणे की तो जो डिहायड्रेशन आहे, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेस काय होतं की अचानक आपल्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, बरोबर. तर आपण म्हणजे जास्त स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमुळं किंवा रनिंग वगैरे हे ना जास्त आपण खेळू तर पाण्याच्या कमतरतेमुळं कधी कधी डिहायड्रेट होती बॉडी, म्हणजे अचानकच आपल्याला चक्कर यायला लागतं वगैरे. तर डिहायड्रेशनपासून प्रिव्हेंट करणं. त्यानंतर आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आपल्याला माहिती आहे की इंडायजेशनचे वगैरे प्रॉब्लेम असतात, बऱ्याच वेळेस इथं पण उल्लेख केला आहे. तशा पेशंटसाठी एक संजीवनी येते. ओके, काय, बटरमिल्क किंवा योगर्ट. त्यानंतर एनर्जी बूस्ट करतं. त्यानंतर आपले बोन्स आणि टीथ यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जी ॲसिडिटी म्हणतो आपण, तर ती ॲसिडिटी त्या संदर्भात रिलीव्ह करण्याचं काम कोण करतं, हे बटरमिल्क आणि योगर्ट करतात. आणि यामुळे डॉक्टर्स आपल्याला ॲडवाईस करत असतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, Sometimes yogurt becomes bitter and froths up. Why does this happen? आता कधी कधी दही जे आहे ना ते फारच बिटर होऊन जातं आणि फ्रोथ्स अप म्हणजे त्याला थोडा फेस आल्यासारखं होतं. तर हे का घडतं, तर ॲक्च्युअल काय होतं माहिती आहे का की जे फोम म्हणतो आपण, ओके, त्याला आपण फोमेंटेशन म्हणू, म्हणजे फेस वगैरे ना. तर ॲक्च्युअल हे केव्हा होतं, जेव्हा कोणताही घटक एक्सेस अमाऊंटमध्ये म्हणजे जास्तीचं झालं असेल तर. आता होतं काय की फर्मेंटेशन प्रोसेसच्या दरम्यान जर एक्सेस अमाऊंटमध्ये लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन झालं तर अशा वेळेस काय होतं की ते योगर्ट सोरच्या ऐवजी काय होऊन जातं, या ठिकाणी बिटर होऊन जातं. आणि फ्रोज जे तर म्हणजे झालेलं आहे, तर ॲक्च्युअल त्याचं मागचं रिझनसुद्धा हेच आहे की एक्सेस अमाऊंटमध्ये कशाचं फॉर्मेशन होणे, लॅक्टिक ॲसिडचं. ओके, नेक्स्ट. Which different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk? आता मिल्कची जी क्रीम आहे साय, तर त्यापासून कोणते कोणते प्रोडक्ट तयार करतात, तर डेफिनेटली सो जे मिल्कची क्रीम आहे त्यापासून आपण घी अर्थातच तूपचं फॉर्मेशन करतो ना. आपल्याकडे आपण त्याला शब्द आहे कोणता, गावरान घी, बरोबर आहे, गावरान तूप म्हणतो आपण त्याला. कारण मार्केटमध्ये जर पाहिलं तर थोडं दारडा वगैरे पण टाईपचे तूप आहेत, हे की नाही. त्यानंतर युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई. फर्स्ट पॉइंट इज Various milk products like yogurt, buttermilk, ghee, cheese, shrikhand, etc. can be obtained by fermentation of milk. आता ॲज वी नो की ज्याला आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो, हे की नाही, तर त्यामध्ये योगर्ट असेल, बटर मिल्क, घी असेल, चीज असेल, श्रीखंड असेल, तर हे सर्व पदार्थ जे आहेत तर हे मिल्कच्या फर्मेंटेशन प्रोसेसनं ऑब्टेन केले जातात. Lactobacilli fermentation is useful for large scale production of
cider, cocoa, pickles of vegetables, etc. आता सिडार अर्थातच अन अल्कोहोलिक ड्रिंक मेड फ्रॉम ॲपल्स, तर यामध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशनचाच लार्ज स्केलमध्ये वापर केलेला असतो. आता चॉकलेट आणि चॉकलेटचे जे कॉन्फेक्शन्स असतात तर यांचे ते की इन्ग्रेडियंट्स प्रेझेंट आहे कोका आहे. तर ॲक्च्युअल काय होतं की कोका एक प्रकारचा हायली कॉन्सन्ट्रेटेड पावडर आहे, ज्याचं म्हणजे चॉकलेट लिक्वरपासून ते तयार करतात. एक प्रकारची पेस्ट आहे आणि त्याचे काही बी असतात ज्यांना आपण कोकाय बीन्स म्हणतो. ओके. आता एक कोका नावाचा फ्रूट आहे, तर त्यापासून त्याचं फॉर्मेशन होतं आणि डेफिनेटली ते बेवरेजमध्ये पण यूज केलं जातं आणि फ्लेवरिंग इन्ग्रेडियंट्स म्हणजे टेस्ट येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सो यामध्ये सुद्धा आपल्याला लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशनची प्रोसेस दिसून येईल. आणि दुसरं म्हणजे जे व्हेजिटेबल्सचे आपण पिकल्स तयार करतो, लोणचं वगैरे, तर त्यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट, Lactobacilli and some other useful microbes taken together are used to treat abdominal discomfort. आणि ज्याला आपण ॲब्डॉमिनल रिजन म्हणजे आपलाच उदर म्हणजे पोटाजवळचे जे भाग आहेत, तर म्हणजे अर्थातच आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम संदर्भात जेवढे काही डिस्कम्फर्ट आहेत तर त्या संदर्भात जे डिसीज आहेत तर त्यामध्ये सुद्धा काय केलं जातं की लॅक्टोबॅसिलाई आणि त्यासारखे काही युजफुल मायक्रोब्स जे आहेत तर त्यांचं एकत्रित वापर करून ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्टला ट्रीट केलं जातं. Lived fodder offered to domestic cattle like cows and buffaloes is fodder fermented with the help of lactobacilli. आता लिव्हन फॉडर म्हणजे एक प्रकारचा चारा आहे तो. आता हा थोडासा मॉडिफाय केला म्हणून आपण, बरोबर. तर ॲक्च्युअल काय होतं की लॅक्टोबॅसिलाई जे आहेत तर त्यांच्या साहाय्यानं जे जनावरांचा फॉडर असतं चारा त्याला काय करायचं, फर्मेंटेड करायचं. आणि फर्मेंटेड अर्थातच लिव्हन फॉडर म्हणून आपण त्याला. आणि हे डोमेस्टिक कॅटलला द्यायचं म्हणजे काऊज असतील, बफेलोज असेल तर. आणि लॅक्टोबॅसिलायचा यूज असल्यामुळं डेफिनेटली जसं आपल्याला आपण पाहिलं की ॲलिमेंटरी कॅनलमध्ये आपल्या पण काही हार्मफुल बॅक्टेरियाला काय केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं. तर सेम यूज ॲनिमलसाठी पण केला जातो त्या ठिकाणी. The lactobacilli fermentation process is used to make wine and some types of bread. आणि काही पद्धतीचे ब्रेड आणि वाईन यांच्या फॉर्मेशन्समध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशनचा प्रोसेस यूज केला जातो. आता खाली काय आपल्याला रिसर्च संदर्भात 2 प्रश्न विचारले ते पण घेऊन टाकू आपण. How many different industry depends upon the lactobacilli bacteria? तर यामध्ये डेअरी इंडस्ट्री असेल, आपण आताच पाहिलं मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, त्यानंतर फूड अँड बेवरेज इंडस्ट्रीज, ओके, त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज म्हणजे काही औषधी कारखानेसुद्धा आहेत आणि काही प्रोबायोटिक्स. तर या सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीज जे आहेत ते हे डिफरंट टाईपच्या म्हणजे ॲक्च्युअल ते कशावर डिपेंड आहे, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरियावर डिपेंड आहेत. त्यानंतर Which type of cottage industries and factories can be started in areas with abundant milk production? आता ज्या एरियामध्ये मिल्कचं प्रोडक्शन अबंडंट आहे, जसं की मी याबद्दल डिस्कस केलं होतं की जसं की नगर डिस्ट्रिक्ट असेल वगैरे, तर डेफिनेटली यामध्ये आपण जे डेअरी इंडस्ट्रीज आणि डेअरी फॅक्टरी जे आहेत तर यांचं प्लांट म्हणजे यांचे प्लांट त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया या संदर्भात इन्फॉर्मेशन समजून घेऊ.